स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेचे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहेत। 6वा हप्ता 6,000 रुपयाच्या कशा पद्धतीने जमा होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि नमो शेतकरी योजना म्हणजे काय, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जी पीएम किसान महासन्मान निधी योजनेसारखीच आहे। आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचं अनुदान भेटत असतं। त्यामध्ये आता वाढ करून आता वार्षिक जे आहे ते 15,000 रुपये करण्यात आले। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जे आहे तो आता 6,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहे ती सविस्तर माहिती। तर मित्रांनो, आता जे ही नमो शेतकरी योजना, या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आपल्याला अपात्र शेतकरी कोणकोणते ठरणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीस तेच माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या योजना कॉर्नर युट्यूब चॅनलला, लोकप्रिय युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका। आणि हप्ता जो आहे 6वा हप्ता आता खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रीय शेतकरी असाल आणि तुमच्या नावे जर जमीन असेल, 7/12 उतार्यावर नोंद असावे आणि आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असावे किंवा मोबाईल नंबरशी लिंक असावे आणि बँकेची पण लिंक असावी, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जातो। ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे आणि सर्व कागदपत्रे वैध आहेत त्यांनाच हा हप्ता पुढील हप्ता मिळणार आहे। म्हणजे येणारा 6वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे। अपात्र शेतकरी कोणते आहेत, ज्यांच्या नावे शेतजमीनच नाही, कागदपत्रेच नाही, त्यांना पण हप्ता मिळणार नाही। नमो शेतकरी योजनेचा 19वा हप्ता भेटला नाही त्यांना पण नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार नाही, हे लक्षात घ्या। हे शेतकरी अपात्र ठरणार आहेत। सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजनेची संलग्न आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे आणि आपण अधिकृत वेबसाईटला जर भेट द्यायची असेल तर इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि घेत असाल तर तुम्हाला तरच नमो शेतकरी योजनेचा पण लाभ मिळणार आहे, अन्यथा नाही। तर तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो। आणि 6,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत या मुख्य जी पॉइंट आहे त्याच्याकडे आपण वळू। तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला जो 5वा हप्ता आहे तो जर भेटला नसेल, आता 6वा संघ 5वा पण हप्ता 3,000 आणि प्लस ते 3,000 म्हणजे दोन्ही हप्ते एकदाच जमा होऊ शकतात, 5वा आणि 6वा। त्यामुळे ज्यांचे 5वा हप्ता मिळाला नाही, कोणाला मिळाला नव्हता ते सुद्धा आपण जाणून घेऊ। ज्या शेतकरी बांधवांना जो 5वा हप्ता भेटला नाही त्यासोबतच 6वा हप्ता पण भेटणार आहे, निश्चित सविस्तर माहिती जाणून घेऊ मित्रांनो। तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवली जाते। आणि निश्चित मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 5वा हप्ता होता तो 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आलेला होता। तो जो हप्ता जो आहे तो हप्ता जर तुम्हाला भेटला नसेल आणि मित्रांनो तो का भेटला नसेल या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला 5वा हप्ता जो होता तो जमा झाला नसेल तर मित्रांनो तुम्हाला जर जो 5वा हप्ता आहे तो तर मिळाला नसेल तर का मिळाला नाही या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे की नाही हे जर तपासायचे असेल आणि 5वा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही जर तुम्हाला फील्ड पडला असेल तर एकंदरीत तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की 5व्या हप्त्यासंग येणारा 6वा हप्त्यासंग 5वा पण हप्ता मिळू शकतो। एकंदरीत 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातात, कारण की मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे आणि सर्वांना माहिती आहे की वर्षाला आता 15,000 रुपये मिळणार आहेत। आता मित्रांनो, वर्षाला 15,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुमच्या खात्यामध्ये 5वा हप्ता मिळाला का नाही हे जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। आता अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर आपण स्क्रीनवर पाहू शकता, ही अधिकृत वेबसाईट आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या स्टेटसवर हा पर्याय तुम्हाला क्लिक करायचा आहे। तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकायच्या नंतर सविस्तर माहिती तुमच्या पुढे येईल। तुमच्या खात्यावर हप्ता जमा झालेला आहे का नाही हे तुमच्या लक्षात येईल।
तर नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी नवीन अर्ज आता तुम्ही जर कोणाच्या घरच्यांचं सदस्यांचं कोणाचं जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता। ते कशा पद्धतीने करायचं या संदर्भात सुद्धा आपण थोडीशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर निश्चित मित्रांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये टाकण्यात आले। येणारा जो 6वा हप्ता आहे तो 3,000 रुपयाचा एकदाच येणार आहे आणि त्याच्यासोबत 5वा हप्ता जर टाकला आणि फील्ड झाला असेल 5वा हप्ता तर एक आनंदाची बातमी म्हणजे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतात किंवा 5,000 रुपये होऊ शकतात, ती शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। फक्त तुम्हाला जो PM किसान योजना आहे या PM किसान योजनेची नवीन नोंदणी करणं गरजेचं आहे। याच्यासोबतच दुसरं एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला फार्मर ID, आता शेतकरी मित्रांनो फार्मर ID काढणं फार गरजेचं आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे फार्मर ID। मित्रांनो, फार्मर ID जर तुम्ही काढली नसेल तर काढून घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। फार्मर ID जर तुम्हाला काढायची राहिली असेल तर मित्रांनो अधिकृत जे CSC सेंटर आहे, आता CSC सेंटर म्हणजे काय तर मित्रांनो ऑनलाईन सेंटर। आता ऑनलाईन सेंटर खेडेगावात राहत असाल तर खेडेगावामध्ये असते किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर शहरी भागामध्ये सुद्धा ऑनलाईन सेंटर मोठ्या प्रमाणात असतात। त्या ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्ही फार्मर ID शेतकऱ्यांनो फार्मर ID काढणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स असे आहेत की 5वा हप्ता जो होता तो 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आलेला होता। 6वा हप्ता जो आहे तो आता मिळण्याची शक्यता आहे, 1 ते 2 मार्चला मिळण्याची शक्यता होती, पण अद्यापही काही जो तारीख आहे अधिकृत तारीख जी आहे ती वितरित होण्याची अद्यापही नाही। आणि नवीन नोंदणी आता PM किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू आहे, म्हणजे नमो आणि PM एकत्रित योजना या दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर PM किसान योजनेच्या अगोदर तुम्हाला नोंदणी करा, नंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पण तुम्हाला लाभ मिळून जाईल। तर नवीन नोंदणी अजूनही सुरू आहे, पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करा। कोणत्याही सदस्याची नवीन सदस्याची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर नोंदणी अद्यापही सुरू आहे। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजना, आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये टाकण्यात आले, तर आता 6वा हप्ता हा 3,000 रुपयाचा मिळू शकतो। कारण की याचं कारण सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण असं आहे की PM किसान योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेमध्ये आता अनुदान जो आहे म्हणजे काय हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना जो हप्त्याचं स्टेटस आहे ते ऑनलाईन बघता सुद्धा येणार आहे आणि नोंदणी अद्यावतही ठेवणार आहेत। आणि नवीन शेतकऱ्यांची नोंदणी जर PM किसान योजनेची राहिली असेल तर आपण करून घेण्याची विनंती आहे। कारण की मित्रांनो, आता PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सर्वांना माहिती आहेत, एकत्रित योजना आहेत आणि एकत्रित असल्या तर मित्रांनो 5वा हप्ता हा 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आलेला होता। आणि मित्रांनो, अधिकृत तुम्हाला जर स्टेटस काढायचा असेल तर ही अधिकृत वेबसाईट आहे महाडीबीटीच्या जे अधिकृत वेबसाईट आहे ती त्याच्या बाजूला कॉर्नरला देण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे स्टेटस काढण्यासाठी आहे। तर मित्रांनो, आता PM किसान योजनेच्या लाभधारकांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। कारण की तुम्ही जर PM किसान योजनेच्या माध्यमातून जर आतापर्यंत तुम्हाला जो 19वा हप्ता आहे, आता 19वा हप्ता 24 तारखेला टाकण्यात आलेला आहे। 24 फेब्रुवारी 2025 रोजीच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो 19वा हप्ता टाकला, हा 19वा हप्ता तुम्हाला आला असेल PM किसान योजनेचा, तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चा पण 6वा हप्ता जो आहे 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, म्हणजे क्रेडिट होणार आहे। म्हणजेच काय तर तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, पैसे येणार आहेत। पण तुम्हाला जर 19वा हप्ता जो आहे तो मिळाला नसेल तर तुम्हाला शक्यता कमी आहे मित्रांनो, कारण की नमो आणि PM योजना एकत्रित आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना जे आहे तर 19वा हप्ता टाकण्यात आलेला आहे PM किसान योजनेचा आणि 5वा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा टाकण्यात आलेला आहे। तर हीच होती सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।